तर जंतर मंतरवर आता आंदोलकांना जेवण नेण्यावरही निर्बंध घालण्यात आल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केलाय। आंदोलकांच्या म्हणण्यानुसार जंतर मंतर परिसरात ऑनलाईन फूड डिलिव्हरीला बंदी घालण्यात आली आहे। परिसरातील काही हॉटेल्सही बंद ठेवण्यात आले। वरिष्ठांकडून आदेश असल्यामुळे जेवण आत नेऊ दिलं जाणार नाही अशा भूमिका पोलिसांनी घेतल्याचं आंदोलकांनी म्हटलंय। दरम्यान याचा थेट जंतर मंतरवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्नेहिल शिवाजी यांनी। पाहूया। जेवण जे ते घेऊन जाऊ दिलं जात नाहीये आत, त्यामुळे इथे सगळं गोंधळाचं वातावरण आहे। आणि जे आंदोलक जे तिथे येत आहेत याच गेटवर आपण बघतोय की आता जेवण जे ते देखील आंदोलकांना आत घेऊन जाऊ दिलं जात नाहीये। पराठे सँडविच घेऊन काही मुलं इथं आलेले होते। इकडे एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्विगी झोमॅटोवरून जी फूडची डिलिव्हरी होत होती ती आता थांबवण्यात आलेली आहे। हॉटेल जे आजूबाजूचे आहेत त्या इतर बंद आहेत किंवा जे हॉटेल चालू आहेत त्यांना इथं डिलिव्हरी करू देऊ नका असं या ठिकाणी आंदोलक म्हणतायत। त्यामुळे आता आपण बघतोय की या ठिकाणी गोंधळाचं वातावरण आहे आणि पोलिसांनी आपण बघतोय की इथे जेवण जे तुम्ही पाठवलेलं आहे ते चेक करूनच आम्ही आत सोडू असं म्हटलेलं आहे। त्यामुळे आता या जंतर मंतरच्या आत जाण्याच्या रस्त्यावरच इथे मोठा गोंधळ उडालेला आहे। त्यामुळे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। पोलीस जेवण तरी आत सोडतात का हे पाहावं लागणार आहे। साम टीव्ही न्यूज साठी कॅमेरामन राजू सोबत मी स्नेहिल शिवाजी, जंतर मंतर। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।